मैत्रिणींनो, आज आपण विदर्भ स्पेशल पालक डाळ भाजी पाहणार आहोत। यासाठी मी एक जुडी पालक घेतली आहे। पालक स्वच्छ धुवून घेतली आहे। यासोबतच एक वाटी म्हणजेच एक पाव तूर डाळ, एक टोमॅटो, एक कांदा, 10 ते 15 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आले, 1 टेबलस्पून जिरे, 2 ते 3 तेजपान, लाल सुकी मिरची 3 ते 4 घेतली आहे, कढीपत्ता व कोथिंबीर, एक छोटी वाटी शेंगदाणे व चना डाळ घेतली आहे। तूर डाळ स्वच्छ धुवून 10 ते 15 मिनिटांसाठी भिजत घालायची आहे। 2 टेबलस्पून लाल तिखट, प्रत्येकी 1 टेबलस्पून धनेपूड, जिरेपूड, गोडा मसाला, 1 टीस्पून हळद, आमचूर पावडर, चिमूटभर हिंग, मेथी कूट, थोडासा गूळ आणि चवीनुसार मीठ। स्वच्छ केलेली पालक कापून घ्यावी। सोबतच कांदा, टोमॅटो, कोथिंबीर कापून घ्यावी आणि आले, लसूण, जिरे यांची पेस्ट करून घ्यावी। मंद आचेवर कुकरमध्ये 2 पळी तेल घालावे, म्हणजेच 3 ते 4 टेबलस्पून तेल घालावे। तेल तापल्यानंतर तेलामध्ये मोहरी घालावी। तेजपान घालावे, कढीपत्ता घालावा व लाल सुकी मिरची घालावी। चणा डाळ घालावी, सोबतच हिंग व मेथी कूट घालावे। सर्व साहित्य परतवल्यानंतर कांदा घालावा व गुलाबीसर होईपर्यंत परतवावा। त्यानंतर बारीक केलेले लसूण, आले, जिरे घालावे व परतून घ्यावे। नंतर फोडणीमध्ये थोडी कोथिंबीर घालावी, याने सुगंध छान येतो। त्यानंतर शेंगदाणे घालावे व परतून घ्यावे। त्यानंतर हळद, लाल तिखट, धनेपूड, जिरेपूड, आमचूर पावडर व गोडा मसाला घालावा आणि परतून घ्यावा। तर टोमॅटो घालावे व तेलामध्ये परतून घ्यावे। आता या फोडणीमध्ये कापलेली पालक घालावी व परतून घ्यावी। भिजत घातलेली तूर डाळ घालावी।
डाळ पालक फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यावी. त्यानंतर अंदाजे 1 ते 1.5 ग्लास गरम पाणी घालावे. त्यानंतर गूळ घालावा. कुकरच्या 2 ते 3 शिट्ट्या झाल्यानंतर डाळ मस्तपैकी शिजली गेली आहे. ही शिजलेली डाळ रवीच्या साहाय्याने घोटून घ्यावी. वरून थोडीशी कोथिंबीर घालावी. अशा प्रकारे पालकची डाळ भाजी तयार आहे. ही विदर्भ स्पेशल डाळ भाजी सर्वांनी करून पाहावी.